आपलं जे फर्स्ट पार्ट झाला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये आपण आज इंडक्टिव्ह इफेक्टची ओव्हरऑल प्लस आय आणि मायनस आयचं जानकारी घ्यायची आहे. ठीक आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये जीओसी जी आपण ओव्हरव्ह्यू जीओसी घेतलेला, त्याच्यामध्ये आपण समजलेलं की आपल्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट हा इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असेल आपला, मेझोमेरिक असेल, हायपर कंजुगेशन असेल आणि रेझोनन्स असेल, हे इफेक्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर ॲरोमॅटिसिटी असेल, नंतर ॲसिड बेस असेल, हे आपण जीओसीमध्ये शिकणार आहोत. सर्वात महत्त्वाचं जीओसीमध्ये इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट आणि त्याची ॲप्लिकेशन आपल्याला जेई नीटसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट आणि त्याची ॲप्लिकेशन. आणि आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये टूल्स कोणते वापरतो, तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आणि रेझोनन्स हे काय आहेत, हायपोथेटिकल मेथड आहेत, ते आपल्यालाच माहिती पाहिजे. ठीक आहे. आज आपण पहिल्या पार्टमध्ये आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट पूर्ण समजलेला होता. तो काय आहे, तर तो इट इज अ परमनंट इफेक्ट. इट इज ऑपरेट्स टू सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. इट इज ऑपरेट्स टू 3 to 4 कार्बन. ठीक आहे. इट इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह, इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स. हे आपण इंडक्टिव्ह इफेक्टबद्दल माहिती घेतली होती. आता इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 टाईप पडतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्लस आय अँड मायनस आय. हे 2 टाईप आहेत. त्याचे आपण कम्पॅरिझन बघणार आहोत, ओव्हरव्ह्यू बघणार आहोत, त्याचा ट्रेंड बघणार आहोत. ठीक आहे. आज आपण प्लस आय आणि मायनस आय बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. मी इथे लिहितो इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये 2 टाईप आहेत. ते आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे. ते 2 टाईप कोणते, प्लस आय आणि मायनस आय. ठीक आहे. प्लस आय आणि मायनस आय हे 2 टाईप पडतात. ठीक आहे. आता प्लस आय म्हणजे काय, प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप. प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप. आणि मायनस आय मध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप याबद्दल आपण माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल नुसार आपण हे 2 इफेक्ट समजायचे आहेत. ठीक आहे. मी इथे रॅन्डम एक्झाम्पल मी इथे घेतोय. ए आणि बी काय आहेत, आपले एनी टाइप ऑफ एलिमेंट आहेत. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप मध्ये काय कसं समजायचं, तर ए इज आपलं एक कोणता पाहिजे, ए इज लेस इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह एलिमेंट ऑफ कार्बन. म्हणजे हा ए जो आपण एलिमेंट घेणार आहे तो कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. तो काय असणार आहे आपला प्लस आय ग्रुप असणार आहे आपला, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप असणार आहे. ठीक आहे. मायनस बी काय असणार आहे आपला, बी इज अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ दॅन कार्बन. कार्बन पेक्षा बी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पाहिजे. उदाहरणार्थ फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, इथे कोणतं असेल, सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, नंतर ड्यूटेरियम असेल, हायड्रोजन असेल, हे प्लस आय मध्ये असणार आहे. मायनस आय मध्ये फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, नायट्रोजन असेल, असे ग्रुप तिथे पडणार आहेत. ठीक आहे. मायनस आय ग्रुप समजला का, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे. आता आपण विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे काय, विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे इथे मायनस चार्ज आपला असणार आहे, इथे प्लस चार्ज असणार आहे, इथं पार्शियल चार्ज वाढत जाणार आहे. बरोबर ना. आता इथे डोनेटेड ग्रुप मध्ये इथे प्लस चार्ज असणार आहे, इथं मायनस चार्ज आपला वाढत जाणार आहे. ठीक आहे.
आता डोनेटेड आणि विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, डोनेटेड म्हणजे आपण आपण आपल्या आपल्या रिअल लाईफ मधले पण एक्झाम्पल आपण समजू शकतो. डोनेटेड आणि विथड्रॉ म्हणजे काय, समजा आपण बँकेत गेलो, बँकेत मध्ये एटीएम मध्ये गेलो, आपण एटीएम मध्ये गेल्यानंतर आपण एटीएम त्या मशीनमध्ये टाकतो, पासवर्ड टाकतो आणि पैसे बाहेर येतात, म्हणजे विथड्रॉ करतो त्याच्याकडून. डोनेट म्हणजे काय, आपण जेव्हा बँकमध्ये जातो आपण ते पावती भरून आपण ते पैसे भरतो, म्हणजे डोनेट करत असतो आपण. विथड्रॉ म्हणजे घेणे, डोनेट म्हणजे देणे. ठीक आहे, हे झाला विथड्रॉइंग ग्रुप, हा झाला डोनेटेड ग्रुप. ठीक आहे, तुम्हाला मी काल पण सांगितलेलं तुम्हाला मी, तर आपण रस्सीखेच खेळत असतो. ठीक आहे, लहानपणी आपण सर्वजण रस्सीखेच खेळत असतो. असे आपल्या, आज समजा मी ते फ्रंटला उभा आहे आणि पाठीमागे 4 ते 5 मुलं आहेत, आणि माझ्यापेक्षा जो पुढचा जो विद्यार्थी आहे, म्हणजे जो बी ग्रुप आहे, तो तो मोठा असणार, म्हणजे मोठा म्हणजे माझ्यापेक्षा वजन जास्त असणार आहे. ठीक आहे, त्याला ओढत असताना मी त्याच्याकडून विथड्रॉ करत असणार आहे. माझ्या मागे प्लस पार्सल चार्ज येणार, माझ्या मागे पाठीमागेला पण पार्सल चार्ज येणार. म्हणजे बी 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 ग्रुप काय असणार आहे, आपला कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असणार आहे, आणि ए काय असणार आहे, कार्बनपेक्षा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाची काय लागणार आहे तिथं, मी ते इथे लिहितो. तर पार्शल डेल्टा चार्ज असेल तर आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढणार आहे. ठीक आहे, आणि मायनस डेल्टा चार्ज जर असेल तिथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपली कमी होणार आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल ट्रेंड काय होणार आपला, ओव्हरऑल ट्रेंड काय येणार, तर हा आपला ओव्हरऑल ट्रेंड होणार आहे. ठीक आहे, हा माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हा आपला ओव्हरऑल ट्रेंड होणार आहे. जिथे जिथे प्लस डेल्टा चार्ज असेल तिथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढणार आहे, आणि जिथे मायनस डेल्टा चार्ज असेल तिथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप समजला का, आणि इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप समजला का. आता हा इथं मी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हे असं ओढत होतं, इथे डोनेट करायचं आपल्याला, डोनेट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग डोनेटेड ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. फक्त आपण लक्षात काय ठेवायचं, जो आपला ए ग्रुप आहे प्लस आय मध्ये, जो आपला ए ग्रुप आहे तो लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पाहिजे कार्बनपेक्षा, आणि जो विथड्रॉइंग ग्रुप मध्ये जो बी ग्रुप आहे आपला तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पाहिजे आपला कार्बनपेक्षा. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण कंपॅरिझन करू शकतो. ठीक आहे, आता आपण हे करूया, आयडेंटिफाय करूया, आयडेंटिफाय ॲज अ कंपॅरिझन ऑफ प्लस आय अँड मायनस आय. ठीक आहे, मी ते एक्झाम्पल लिहिणार आहे. ठीक आहे, मी एक्झाम्पल लिहितो इथं. ठीक आहे, आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. एक्झाम्पल आणि ते लिहितो इथे. ठीक आहे, आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, प्लस आय ग्रुप कोणता आणि मायनस आय ग्रुप कोणता. ठीक आहे, आता आपण कंपॅरिझन करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपला ग्रुप कोणता आहे. इथे आपलं सर्वात जास्त फोकस आपल्या ग्रुपवरती पाहिजे, म्हणजे आपला इथे ग्रुप कोणता आहे.
इथे लक्ष ठेवायचं. डायरेक्ट आपण आपला ग्रुप कोणता आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. हा, चेक करताना काय करायचं, कार्बन आणि इथे जो ग्रुप आहे कोणता आहे, ठीक आहे. कार्बन आणि Mgr इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त कोणाची असते, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कोणाची असते, तर ऑक्सिजनची असते. म्हणजे आपला ग्रुप कोणता झाला, आपला झाला मायनस आहे ग्रुप झाला, ठीक आहे. क्लोरीन मध्ये क्लोरीनची जास्त असते, मायनस आहे. फ्लोरीन मध्ये फ्लोरीनची जास्त असते, मायनस आहे. इथे COH इथे कोणता झाला, इथे आला प्लस आहे ग्रुप, इथे त्याला प्लस आहे. NH2 नायट्रोजन जिंकणार, इथं मायनस आहे. इथे पण नायट्रोजन जिंकणार, इथं पण नायट्रोजन, आणि SiMa3 मध्ये प्लस आहे ग्रुप आहे, ठीक आहे. असं आपण आयडेंटिफाय करायचं. कसं, इथे ग्रुप कोणता आहे, इथे ह्या दोन मध्ये कंपॅरिझन करायचं, कार्बन आणि हा ग्रुप. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जास्त कोणाचे तेच करायचे. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जिंकला, ह्याच्यामध्ये क्लोरीन जिंकला, ह्याच्यामध्ये फ्लोरीन जिंकला, ह्याच्यामध्ये कार्बन जिंकला, म्हणजे प्लस आहे ग्रुप आला. म्हणजे ज्याची इलेक्ट्रॉनिक जास्त असेल तो कोणता येणार, आपला मायनस आहे, आणि कमी असेल तो कोणता येणार, प्लस आहे. इथे पण तसंच, ठीक आहे. इथं नायट्रोजन जिंकणार, इथं पण नायट्रोजन जिंकणार. डबल झालं काय, डबल झालं. इथे नायट्रोजन जिंकणार, इथे पण इथे SiMa3 जिंकणार, म्हणजे प्लस आहे ग्रुप येणार. म्हणजे इथे प्लस आहे जिंकला, इथे मायनस आहे जिंकला, इथे मायनस, इथं प्लस आहे जिंकला. असे आपण लक्षात ठेवायचे, म्हणजे आपले ग्रुप आपल्या इंडक्टिव्ह इफेक्ट लक्षात राहील, ठीक आहे. तर दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. हे समजलं का, कंपॅरिझन करताना कार्बन आणि ह्या ग्रुपमध्ये चेक करायचं. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जास्त कोणाचे आहे, ह्याच्यामध्ये प्लस आहे ग्रुप येणार, ह्याच्यामध्ये मायनस आहे. ऑक्सिजन जिंकला इथं, ठीक आहे. ऑक्सिजनची जास्त आहे, इथे Mgr ची कमी आहे म्हणून इथं प्लस आहे आला. ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे मायनस आहे आला. इथं क्लोरीन जिंकल्यामुळे इथं मायनस आहे आला. असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मायनस आहे लक्षात, मायनस आहे ग्रुप, मायनस आहे इलेक्ट्रॉनिक ग्रुप लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जास्त पाहिजे, आणि प्लस आहे मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी पाहिजे, कार्बनपेक्षा कमी पाहिजे. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे तुम्हाला एक्झाम्पल समजले. आता पुढचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता त्याचे आपल्याला यूज होणार आहे, ठीक आहे. OH O- NH2 NH-, O-, ठीक आहे. ते आपण नंतर बघू, ठीक आहे. आता हा पहिला एक्झाम्पल, पॅरेंट चेन आहे आपली, OH ग्रुप जोडलाय, पॅरेंट चेन आहे O- आहे, पॅरेंट चेन आहे NH2 आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिला एक्झाम्पल सोडूया, ठीक आहे. पॅरेंट चेन आणि OH हायड्रॉक्सी ग्रुप आपला इथे जोडलेला आहे, ठीक आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉनिक जास्त कोणाचे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉनिक ट्रेंड कसं आहे, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रश, CP, फोर कोण, ठीक आहे. असं आपण लक्षात ठेवतो, म्हणजे फ्लोरीनची जास्त आहे नंतर, ठीक आहे. ऑक्सिजनची जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे आपला इथं कोणता ग्रुप येणार, तर आपला इथे येणार मायनस आहे ग्रुप येणार, ठीक आहे. O-. आता मी इथे तुम्हाला सांगितलेलं जसं जसं मायनस डेल्टा चार्ज असेल तर इलेक्ट्रॉनिविटी कमी येणार, म्हणजे आपल्या इथे कोणता येणार, प्लस आहे येणार, ठीक आहे. इथे मायनस आहे येणार, इथे प्लस आहे येणार, इथे प्लस आहे येणार. जिथे मायनस चार्ज आल्यामुळे आपल्या इलेक्ट्रॉनिविटी कमी आली, त्यामुळे इथे प्लस आहे ग्रुप आला. समजलं का, अजून एकदा समजवतो तुम्हाला, ठीक आहे. तर मी इथे तुम्हाला सांगितलं प्लस डेल्टा चार्ज आणि मायनस डेल्टा चार्ज. प्लस डेल्टा चार्ज आल्यानंतर आपली इलेक्ट्रॉनिविटी वाढते, मायनस डेल्टा चार्ज आल्यावर इलेक्ट्रॉनिविटी कमी येते. हा मी त्याचा ट्रेंड बनवला, ठीक आहे. A- पार्शल डेल्टा A पार्शल डेल्टा प्लस आणि A प्लस, हा झाला त्याचा ट्रेंड, इलेक्ट्रॉनिविटीचा ट्रेंड झाला, ठीक आहे. आता A- हा आपला आलाय मायनस आलाय,
आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणजे कोणता आला प्लस आला. इथे मायनस आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून प्लस आला. हे हाफ ओ मायनस आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून प्लस आला. ठीक आहे, हे झालं. हे समजलं का? हे 4 एक्झाम्पल समजले का? ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं. जिथं जिथं प्लस पार्शियल डेल्टा येतो तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, मायनस डेल्टा येतो तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. ठीक आहे, हेच मी तुम्हाला सांगितलं. ओ मायनस ए मायनस ओ मायनस ए मायनसला कम्पेअर करा. ए मायनस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून तिथे कोणता आला प्लस आहे आला. इथे मग ॲज इट इज आला इथे आला प्लस आहे. ठीक आहे, हे समजलं का? इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता आपण कंपॅरिझन केलं. आता आपण सगळी माहिती आपण आता प्लस आय बद्दल आपण माहिती जाणून घेऊ. ठीक आहे, प्लस आय बद्दल म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप बद्दल आपण माहिती घेऊया. हा, आता आपण पाठीमागल्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर एक्झाम्पल कोणतं होतं आपलं? तर हे एक्झाम्पल होतं आपलं ओ मायनस. ठीक आहे, हा कोणता ग्रुप आहे? हा आहे प्लस आहे. तो प्लस आहे का आला? तर इथं ओ मायनस ओ वरती मायनस चार्ज आला. मायनस चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आली म्हणून त्याचा तो कोणता आला? प्लस आय ग्रुप आला. ठीक आहे, आता प्लस आय मध्ये आपण क्लासिफिकेशन करायचं. ठीक आहे, प्लस आय मध्ये आपण क्लासिफिकेशन करायचं. आता ओ मायनस म्हणजे एनायनिक ग्रुप पहिल्यांदा येणार आपला. ठीक आहे, एनायनिक ग्रुप त्याच्यामध्ये पहिल्यांदा येणार ओ मायनस, CO मायनस, NH मायनस आणि NR मायनस. ठीक आहे, हा झाला एनायनिक ग्रुप झाला आपला. दुसरा असणार आहे मेटॅलिक ग्रुप. तिसरा असणार आहे न्यूट्रल ग्रुप. ज्यामध्ये ट्रिटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन न्यूट्रल ग्रुप मध्ये, हे लक्षात ठेवायचं. नंतर आहे आपला अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुपचा आपण परत शेवटला आपण समजणार आहे. अल्काइल ग्रुप आपण कंपॅरिझन कशा प्रकारे करतो? DBN रूल, डिस्टन्स ब्रँचिंग नंबर रूल. ह्या प्रकारे आपण अल्काइल ग्रुपचा आपण कंपॅरिझन करत असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर काय भेटतं? टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. ठीक आहे, एनायनिक ग्रुप, मेटॅलिक ग्रुप, न्यूट्रल ग्रुप आणि अल्काइल ग्रुप. ठीक आहे, आता मेटॅलिक ग्रुप मध्ये आपण राहिलं. एक मिनिट. ठीक आहे, मी इथे लिहितो मेटॅलिक ग्रुप मध्ये आपला MgR असेल, नंतर लिथियम असेल, नंतर AlR2 असेल. ठीक आहे, तिथे मी लिहितो इलेमेंटल ग्रुप असतील आपले. इलेमेंटल ग्रुप असतील. इलेमेंटल ग्रुप कोणते? ट्रायटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन. ठीक आहे, आता इथे न्यूट्रल मध्येच आपण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आपण घेणार आहोत. यामध्ये सिलिकॉन असेल आणि जर्मेनियम असेल. सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल आणि बोरॉन असेल. ठीक आहे, हे असं क्लासिफिकेशन पडते. ठीक आहे, प्लस आय मध्ये एनायनिक ग्रुप हे सगळे कोणते ग्रुप आहेत? प्लस आय ग्रुप आहेत. हे कोणते ग्रुप आहेत? प्लस आय आहेत.
प्लस आय ग्रुप आहे. ठीक आहे, हे झाले प्लस आय ग्रुप. ठीक आहे, एनआयनिक ग्रुप मध्ये ओ मायनस, सीओ मायनस, एनएच मायनस, एनआर मायनस. मेटॅलिक ग्रुपमध्ये एमजीआर असेल, लिथियम असेल, एल आर टू असेल. न्यूट्रल लेस इलेक्ट्रॉनिक ग्रुपमध्ये कोणतं असतील, सिलिकॉन SiR3, JeR3 आणि BR2. अल्काइल ग्रुपमध्ये टर्शरी जिंकणार, त्यानंतर सेकंडरी येणार, त्याच्यानंतर प्रायमरी येणार. एलिमेंटल ग्रुपमध्ये ट्रिटियम असेल, ड्युटेरियम असेल आणि हायड्रोजन असेल. हे झालं ओव्हरव्ह्यू ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप, म्हणजे प्लस आय ग्रुप झाला आपला. ठीक आहे, अल्काइल ग्रुप आपण शेवटला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आता ह्याची सिरीज लिहूया आपण, ट्रेंडिंग मध्ये आपण ही सिरीज लिहूया. ठीक आहे, प्लस यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोण जिंकतं, तर प्लस पहिल्यांदा जिंकतं एनआयनिक ग्रुप, नंतर येतात मेटॅलिक ग्रुप, नंतर येतात न्यूट्रललेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप, नंतर काय येतात अल्काइल ग्रुप येतात. ठीक आहे, ही झाली प्लस आयची सिरीज. आता प्लस आयची ओव्हरव्ह्यू सिरीज आपण इथे मी फळ्यावरती लिहितो. ठीक आहे, इथे लिहितो मी प्लस आय सिरीज लिहून आणले, मी लिहितो इथं. एनआर मायनस, ओ मायनस, सीओ मायनस, एमजीआर, जर्मेनियम R3, BR2, CR3, CHR2, CHR, TDH. ठीक आहे, ही झाली ओव्हरव्ह्यू सिरीज ऑफ प्लस आय. ही झाली ओव्हरव्ह्यू सिरीज ऑफ प्लस आय. ठीक आहे, हे समजले का? प्लस आय मध्ये इलेक्ट्रॉन ग्रुप कोणते येतात? पहिला येतो एनायनिक ग्रुप, दुसरा येतो मेटॅलिक ग्रुप, तिसरा येतो न्यूट्रल लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप, चौथा येतो अल्काइल ग्रुप, पाचवा येतो एलिमेंटल ग्रुप. ठीक आहे, आता मी इथं व्यवस्थित ओव्हरव्ह्यू सिरीज देतो आपली प्लस आयची. ओव्हरव्ह्यू सिरीज ऑफ प्लस आय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोण येतात? पहिल्यांदा येतात अनायनिक ग्रुप, एनआर मायनस, ओ मायनस, सीओ मायनस. नंतर येतात मेटॅलिक ग्रुप, एमजेआर, जर्मेनियम R3, BR2, नंतर येतात अल्काइल ग्रुप, CR3, CHR2, CHR. हे झालं टर्शरी, हे झालं सेकंडरी, हे झालं प्रायमरी. नंतर येतात ट्रायटियम, ड्युटेरियम आणि हायड्रोजन. ठीक आहे, हे झालं ओव्हरऑल सिरीज ऑफ प्लस आयची सिरीज झाली, ओव्हरऑल सिरीज झाली आपली प्लस आयची. ठीक आहे, आता आपण ह्याच्यानंतर आपण एक मिनिट, लाईटचा प्रॉब्लेम झाला.
हे झालं. ठीक आहे. आपण ओव्हरऑल सिरीज ऑफ प्लस आहे बघितली. आता आपण कंपॅरिझन करणार आहे अल्काइल ग्रुप. ठीक आहे. इथे लिहितो प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याच्यामध्ये आपण पहिले बघणार आहोत कंपेअर ऑफ अल्काइल ग्रुप. त्याच्यामध्ये आपण एक रूल बघतो, तो म्हणजे DBN रूल. D म्हणजे काय, डिस्टन्स, B म्हणजे काय, ब्रँचिंग, आणि N म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा बघतो तर इंडक्टिव्ह इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्टन्स. इंडक्टिव्ह इफेक्ट इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. ठीक आहे. सॉरी, ब्रँचिंग, तिसरं काय आहे, नंबर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन. हा झाला आपला D, हा झाला B, हा झाला आपला N, हा झाला DBN रूल. आता हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स का झाला, कारण तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, जेव्हा आपण इंडक्टिव्ह इफेक्ट चालू केला तेव्हा मी पहिल्यांदा 4 पॉइंट सांगितले. ते काय सांगितलेलं, पहिला पॉइंट होता मी सांगितलेलं इंडक्टिव्ह इफेक्ट्स ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड. इट इज परमनंट इफेक्ट्स. इट इज ऑपरेट्स थ्रू 3 to 4 कार्बन. जसं जसं कार्बनचं डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं आपला इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होत जातोय. म्हणजे आपला इंडक्टिव्ह इफेक्ट फक्त 3 ते 4 कार्बन पर्यंत पोहोचतो. ठीक आहे. त्यामुळे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. आता आपण ह्याचं कम्पेअर करूया. ठीक आहे. आपण DBN रूल मध्ये पहिला काय बघतो, डिस्टन्स. इंडक्टिव्ह इफेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. दुसरा काय, ब्रँचिंग, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. आणि तिसरा काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे. आपण आता पहिलं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. PC म्हणजे काय, पॅरेंट चेन. ठीक आहे. आता मी पहिल्यांदा इथं डिस्टन्स लिहितो. डिस्टन्स, इथे मी ब्रँच लिहितो, इथे येतो नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन इथं मोजा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ठीक आहे. ब्रँच आता बघा, डिस्टन्स आपले पॅरेंट चेन इथून आपले पॅरेंट चेन आहे 1 2, ब्रँच 2 1 1 1 2 3 डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्स आपल्या इथे 2 नंबरला, इथे 1 नंबरला, इथे 3 नंबरला. ठीक आहे. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे. याला मी A नाव देतो, याला B नाव देतो, आणि याला C नाव देतो. ठीक आहे. आपला रूल काय होता, आपला रूल होता इंडक्टिव्ह इफेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. ठीक आहे. डायरेक्ट डिस्टन्स चेक करा. डिस्टन्स कमी कुठे आहे, इथे 1 मध्ये, नंतर 2 मध्ये. आपला प्लस आहे काय असणार आहे, आपला BAC झालं आपलं उत्तर. BAC 1 2 3.
ठीक आहे, हां बरोबर आहे, ठीक आहे. BAC. आता कम्पेअर करत असताना अल्काईल ग्रुपमध्ये आपण पहिल्यांदा आपण डिस्टन्स चेक करायचं. डिस्टन्स झाल्यानंतर हां मी इथे लिहितो, ते लिहायचं राहिलं माझं. हे समजलं का? डिस्टन्स आपलं इथे 1 2, ब्रँच आपले 2 नंबरला आहे, कार्बन आपले 5 आहेत. ठीक आहे, डिस्टन्स इथे 1 नंबरला आहे, ब्रँच पण 1 आहे इथं, आणि इथं 3 नंबरला आहे डिस्टन्स, ब्रँच 3 नंबरला आहे, आणि नंबर ऑफ कार्बन किती झाले 5. ठीक आहे, कम्पेअर करत असताना आपण पहिल्यांदा डिस्टन्स करायचं, नंतर ब्रँच घ्यायचं, नंतर आपण नंबर ऑफ कार्बन करायचं. पण जास्त करून उत्तर आपल्याला डिस्टन्समधूनच भेटतं. जिथं डिस्टन्स कमी तिथं इंडक्टिव्ह इफेक्ट आपला जास्त. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपला इंडक्टिव्ह इफेक्ट फक्त 3 ते 4 कार्बनपर्यंत पोहोचतो. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल सोडूया. ठीक आहे, कार्बन मोजूया आपण. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. ब्रँच किती आहे तिथं? 1 2, ब्रँच 1 1 2. ठीक आहे, डिस्टन्स किती आहे? 1 2. ठीक आहे, इथं 1 ला, इथं 1 1 2 2 आणि 3. ठीक आहे, हां आता आपला कम्पेअर करायचं, आपल्याला प्लस आहे करायचं कम्पेअर. ठीक आहे, मी काय बोललो, डिस्टन्स कमी तिथं आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आपला जास्त, म्हणजे बी नंबर जिंकणार. नंतर 2 2 2 3, 2 2 वाला विन होणार, सी. हे झालं आन्सर. समजलं? कम्पेअर करत असताना अल्काईल ग्रुपमध्ये आपण साधा एक रूल लक्षात ठेवायचा, तो म्हणजे डिस्टन्स ब्रँचिंग नंबर. पहिल्यांदा आपण डिस्टन्स चेक करायचं, जेवढं डिस्टन्स कमी इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त. डिस्टन्स इज इंडक्टिव्ह इफेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवलं तर आपल्याला 2 मार्क पडतात. तर ते ॲप्लिकेशन वापरून आपण कम्पेअर करू शकतो अल्काईल ग्रुपमध्ये. ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल सोडूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण कार्बन मोजू. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ब्रँच 0 1 1 2. डिस्टन्स 1 2 1, डिस्टन्स 2, डिस्टन्स 2 1 1 2,
प्लस आय मध्ये आपला डिस्टन्स किती ए नंबर जिंकणार. ठीक आहे, झालं. आता हे डिस्टन्स आपलं सेम आहे. ठीक आहे, डिस्टन्स सेम आल्यानंतर आपल्याला आता ब्रँच चेक करावं लागेल, नंतर आपल्याला नंबर ऑफ कार्बन चेक करावं लागेल. ठीक आहे, डिस्टन्स ब्रँच नंबर. ठीक आहे, ए आता इथे विन झाला, ए नंबर जिंकला. ठीक आहे, आता आपण राहिलेले बी आणि सी आणि डी चेक करूया. ठीक आहे, आता बी मध्ये काय, बी मध्ये ब्रँच एक आहे, सी मध्ये पण ब्रँच एक आणि डी मध्ये ब्रँच 2 आहे आणि हे नंबर ऑफ कार्बन झाले. ठीक आहे, हा डिस्टन्स नंतर आपल्याला ब्रँच चेक करावं लागेल. ठीक आहे, इथे ब्रँच किती आहेत, 2 आहेत, नंबर ऑफ कार्बन किती आहे, 5 आहेत, म्हणून बी आपला जिंकला. ठीक आहे, इथे डिस्टन्स किती आहे, ब्रँच किती आहे, 1 आहे, नंबर ऑफ ब्रँच कार्बन किती आहेत, 5 आहेत. ठीक आहे, एक मिनिट मी तुम्हाला परत सांगतो, जरा कन्फ्युजन झालं इथं. ठीक आहे, हां, तर आपल्याला पहिल्यांदा आपण डिस्टन्स चेक करायचं. इथे डिस्टन्स 1 पासून चालू झालं, इथं डिस्टन्स 2 मध्ये, इथं डिस्टन्स 2 मध्ये, इथं डिस्टन्स 2 मध्ये. ठीक आहे, ब्रँच इथं नाही, इथं एक ब्रँच आहे, इथे एक ब्रँच आहे, इथं 2 ब्रँच आहे, कार्बन 4 4 5. ठीक आहे, डिस्टन्स 1 आहे म्हटल्यानंतर 1 नंबर आपला जिंकला. आता आपल्याला नंबर डिस्टन्स सेम आहेत म्हणून आपल्याला ब्रँचकडे जायचं. बरोबर, आपल्याला ब्रँचकडे जायचं. ब्रँचकडे जाताना आपल्याला इथे ब्रँच किती आहेत, इथे ब्रँच 1 आहे, आपला 2 नंबर जिंकला. ठीक आहे, मग डी जिंकला आपला, म्हणून आला डी आला. ठीक आहे, आता कम्पेअर करायचं आहे बी आणि सी मध्ये. ठीक आहे, ए झाला, बी डी झाला, आता कम्पेअर करायचं आहे बी आणि सी मध्ये. ठीक आहे, आता बघा, बी मध्ये ब्रँच 1 आहे, सी मध्ये ब्रँच 1 आहे, नंबर ऑफ कार्बन 4 आहेत, नंबर ऑफ कार्बन 5 आहेत, नंबर ऑफ कार्बन जिंकणार आणि सी इथे येणार आणि बी इथे येणार, ए डी सी बी. ठीक आहे, समजलं का? हा, ठीक आहे. ठीक आहे, आज आपण अशा प्रकारे आपला प्लस आय इफेक्ट आपण पूर्णपणे संपवला आहे. प्लस आय मध्ये आपण इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप मध्ये आपण बघितला, त्याच्यामध्ये आपण कम्पेअर केलं, त्याचा ट्रेंड लिहिला आपण, त्याच्यानंतर अल्काइल ग्रुपची आपण सिरीज, अल्काइल ग्रुपची सिरीजची आपण एक्झाम्पल फाइंड केली. ठीक आहे, प्लस आय मध्ये आपल्याला आपण बघितलं पहिल्यांदा काय आलं, तर आपल्याला सिरीज मध्ये पहिल्यांदा कोण जिंकलेलं, तर आपल्याला एनॅनिक ग्रुप जिंकलेले, नंतर मेटॅलिक ग्रुप जिंकलेले, नंतर लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप जिंकलेले, नंतर अल्काइल ग्रुप जिंकलेले, नंतर आपले इलेमेंटल ग्रुप असे जिंकलेले. ठीक आहे, आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मायनस आय ग्रुपची पूर्ण सिरीज, त्याचं कंपॅरिझन ते करूया. ठीक आहे, प्लस आयची सिरीज आपण पूर्ण एकदा आपल्याला लिहिता आली पाहिजे, की महत्वाची आहे. ठीक आहे, प्लस आय मायनस आय दोन्ही पण सिरीज आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. ठीक आहे, मी प्लस आयची सिरीज परत एकदा लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात राहील. प्लस आय, ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे एनॅनिक ग्रुप जिंकलेले, नंतर मेटॅलिक ग्रुप जिंकलेले, नंतर लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाले जिंकलेले, नंतर अल्काइल वाले जिंकलेले आणि नंतर इलेमेंटल ग्रुप जिंकलेले आपले. ठीक आहे, इलेमेंटल ग्रुप जिंकलेले. ठीक आहे, त्याच्यामध्ये NH मायनस असेल, NR मायनस असेल, O मायनस असेल, C डबल O मायनस असेल, मेटॅलिक मध्ये लिथियम असेल, MgR असेल, नंतर लेस मध्ये SiR3 असेल, GeR3 असेल, Br2 असेल, नंतर अल्काइल मध्ये Cr3 असेल, CHR2 असेल, CHR असेल, म्हणजे टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, नंतर ट्रायटियम असेल, ड्यूटेरियम असेल, नंतर हायड्रोजन असेल. ही आपली झाली प्लस आयची सिरीज. ठीक आहे, ही सिरीज आहे जेरी मार्च मधली, बुकचं नाव आहे जेरी मार्च, त्याच्यामध्ये ही सिरीज आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मायनस आय ग्रुप चालू करूया. ठीक आहे, धन्यवाद.